श्री गणेशाय नमः. तर स्वामी भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृतामधलं 4था अध्यायांचं पारायण मी करत आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. या अध्यायामध्ये काय सांगतोय ते अध्याय तुम्ही परिपूर्ण ऐका. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यांचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शना देती. स्वच्छने राहती तया परी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. तयांचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्यात. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सरदी तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी येते संपत्ती कारणे. कोणी मागते संताने. व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुणे. शरीर भोग कष्टले संसार ताप तप्त झाले. मायामय पसारात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरे जे जे इच्छिती तेथे यतिराज पुरविती. दृढचरणी ज्यांच्या भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ती केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जणांशी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगे. साधू लक्षण यांची अंगी कोणते हो वस्तसे. ऐसे तयाने नंदिले समर्थाने अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. दोघेही अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्त पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचू जण असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मती तयांती. कोणी नवसाती करीती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मनमाजी अच्छे करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूने. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्त समर्थ संन्यासा पुढे लोटीती. मोडती जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागली. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठली. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयाशी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. इति स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर अध्याय गोड हा. श्री स्वामी राज पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. तर स्वामी भक्तांनो, हा स्वामी चरित्र सारामृत या पोथीमधला 4वा अध्याय आहे. जेणेकरून हा जो अध्याय आहे तो प्रत्येकाने रोज, हाच नाही तर प्रत्येकाने रोज रोज 3 अध्याय वाचले पाहिजे. म्हणजे एका आठवड्यामध्ये एक पारायण तुमचं होत असतं. तर या अध्यायामध्ये हे सांगितलं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते एका गावामध्ये येऊन बसले होते एका झाडाखाली. त्याच्यानंतर काहीतरी 2 व्यक्ती त्याला म्हणजे छळत होते की हे कुठल्या प्रकारचा स्वामी आहे, म्हणजे हा तर ढोंगी बाबा आहे. अशा प्रकारे लोक त्याची चेष्टा करत असे स्वामींची. तरी पण स्वामींनी काहीच म्हणलं नाही. पण स्वामींनी चमत्कार केला. स्वामींनी त्यांच्या मनातला अंतरी गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या आणि त्यांनी आपला चमत्कार करायला सुरुवात केली. तेव्हा ते 2 संन्यासी जे नाव ठेवत होते स्वामींना की हा कसला स्वामी, तर त्यांना सुद्धा महाराजांनी म्हणजे समजूत घातली. तर अशा पद्धतीने हे अध्याय आहे. जेणेकरून 2 संन्यासी होते याच्यामध्ये आणि ते संन्यासी सुद्धा महाराजांची खूप सेवा करायचे. तर स्वामी भक्तांनो, हा 4था अध्याय आहे. असे प्रत्येक अध्यायाचं मी तुम्हाला सारांश सांगत जाईल. जेणेकरून हा छोटा अध्याय होता. नेक्स्ट आपण उद्याला दुसरा अध्याय घेणार आहोत. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सब करायला विसरू नका. रोजची सेवा करत राहायची, खुश राहायचं जीवनामध्ये आणि नामस्मरण करायला जराही विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ एक माळ तरी जप करायची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.